युवराज राजारामराजेंचे लग्न? हो, युवराज आता लग्नायोग्य झाले. 10वं वर्ष सरेल आता. वा वा. अहो तुमच्या तोंडून साखर थैलीच फुटली. हो, बघता बघता केवढे मोठे झाले बाळराजे. आता तयारी करायला पाहिजे. म्हणजे काय? अहो रायगडावरचं हे पहिलं मंगल कार्य, पहिले लग्न, छत्रपतींच्या मुलाचे लग्न. काय बहार येईल. हो हो, बहारच येईल. लक्ष भोजन घालूयात आपण. आजपर्यंत नवरदेव घोड्यावरनं येत होते, आपण यांना हत्तीवरनं आणूयात. रायगडावर आता नव्या युवराजनी येणार. मला मोठा आनंद झाला. आता एक काम करावं, तोला मोलाचं स्थळ शोधायला सुरुवात करावी. जशी आज्ञा महाराणी साहेब. या आपण. जी येतो वरमाई. वरमाई. यशस्वी भव, सुखी भव. चला शंभूराजे, आता बघता बघता आमची परतायची देखील वेळ झाली. रायगडी निघायला हवं. खूप काम आहेत. आबासाहेब जायलाच हवं. आबासाहेब, अजून काही दिवस थांबला असतात तर. आम्ही ठरवलं होतं की एक दिवस तुमच्यासोबत पावनखिंडीची वाट चालायची, भाजी प्रभूंच्या बांदलांच्या समाधीवर फुलं वाहायची. आबासाहेब जाऊया. आम्हाला थांबवण्याच्या सगळ्या खटपटी लक्षात येत आहेत आमच्या, पण आता नाही. पण आबासाहेब, तुम्ही आल्यापासून दिवस कसे भरकन निघून गेले समजलंच नाही. खरंय, आमची देखील तशीच अवस्था झाली. आबासाहेब, आता परत भेट कधी? लवकरच. आता तुम्ही नटवलेली सजवलेली स्वराज्याची दक्षिण पाहायला लवकरच येऊ आम्ही. पण आम्हाला जमेल तुमच्यासारखं? नक्की जमेल शंभूराज, आम्हाला खात्री आहे. फक्त काही गोष्टी सांगतो तेवढ्या ध्यानात ठेवा. 12 मावळाचा प्रांत काबीज केल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी वतनदार, पुंड पायेगार यांना सगळ्यांना नष्ट करून टाकलं. दक्षिणेवर राज्य कराल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा. वतन दिलं नाही म्हणून जर कोणी नाराज झालं, कोणी स्वराज्य सोडून गेलं तर त्याची पर्वा करू नका. तुम्ही लढा. अगदी परिस्थिती आली तर एकटे लढा, पण शेवटपर्यंत लढा. जी आबासाहेब. शंभूराजे, मावळ्यांचं बलिदान नेहमी लक्षात ठेवा. बलिदानाची प्रेरणा ही कोणत्या स्वार्थातून हव्यासापोटी येत नाही, ती येते स्वातंत्र्याच्या हुंकारातून. हे राज्य आपलं आहे ही भावना आपल्या रयतेच्या मनात रुजायला हवी. यातूनच बलिदानाला अंकुर फुटतो. दक्षिणेत राज्य करताना हे उपयोगी ठरणार. शंभूबाया, गड कोट यांच्याकडेही लक्ष द्या. एक एक गड एक एक वर्ष लढला पाहिजे. आपण जशी माणसं बांधतो, फौजा बांधतो, तसेच गडही बांधा. आरमार उभं करा. अख्ख्या जगाचा समुद्र आपल्याला काबीज करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि तसं आरमार उभं करा. एक सूत्र लक्षात ठेवा, ज्याचा आरमार त्याचाच समुद्र. आबासाहेब, हे सगळं आत्ताच का सांगता आहात आपण? सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. या सगळ्या गोष्टी सुनबाईंनी देखील ऐकाव्यात अशी आमची इच्छा होती म्हणून सांगितलं. शंभूराज, सुनबाई, आपल्या चारित्र्याचा वारा भर्राट सुटला तर भगवा फडकणार. आपलं ध्येय वस्त्रगाळ करून आपण त्यात ओतलं तर त्याचं चैतन्य लाखो लोकांपर्यंत पोहोचणार. आणि ते चैतन्य असेल तर छत्रपती होण्यासारखं. छत्रपती ही एक पदवी नाही, ही एक जबाबदारी आहे. रयतेच्या डोक्यावर मायेचं छत्र धरणारा असा त्याचा खरा अर्थ. महाराज, माफी असावी. प्रतापराव गुजरांचं कुटुंब आपल्या भेटीसाठी गडावर आलंय. प्रतापरावांचं? आपले प्रतापराव गुजर?
त्यांचं कुटुंब आलं. येतो आम्ही. आबासाहेब आम्हीही येतो. साहेब नका मुजरा करू तुम्ही. बसावा आपण. आमचं ते भाग्यच महाराज. तुमसनी मुजरा ह्योच आमचा कुळाचार. या मुलांना आमचे प्रतापराव गेले तेव्हा एवढीशी होती पोरं. आता चांगली वाढली. यात कष्ट तुमचे. अहो माझे कसले कष्ट, तुमचा आशीर्वाद. आज आमचे प्रतापराव असते तर खूप आनंद झाला असता त्यांना. पण आमचा शब्द जिव्हारी लावून घेतला आणि त्यावेळी सरनोबतांनी असं करायला नको होतं. 7 गेले आणि 7ही गेली. खूप वाईट झालं. वडिलांचं छत्र असं अचानक उडून जाणं किती वाईट. एवढ्या लहानपणी पोरकेपणा आला. नाही नाही, तुम्ही मांडीवर घेतलेलं पोरकं कसं होईल? अगदी बरोबर बोलला. महाराज छत्रपती आहेत ते रयतेच्या पोरकेपणावर छत्र धरण्यासाठीच. आणि प्रतापरावांनी तर स्वराज्यासाठी बलिदान दिलं. महाराज, बाबांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं. आम्हाला अभिमान. जानकीबाई, शोभता सरनोबतांच्या कन्या, तडफदार आहात. हो ना आबासाहेब? आमच्या प्रतापरावांपेक्षाही एक पाऊल पुढे. आता तिचीच काळजी वाटते आम्हाला. काळजी? कसली काळजी? जानकी 7-8 वर्षाची झाली. लेकीच्या आईला आता कोणती काळजी असणार? राहुजी पंत, मोरपंत, बोला. आता कात्याला टाच मारायला घ्या. काही गडबड करायला पाहिजे. आता उसंत मिळणार नाही. तानाजी पंत, अहो मोहीम काढलीत की काय? मोहीम हो, पण गोड मोहीम. गोड मोहीम? आता ढाल तलवारींचा खणखणाट नाही, तर मंगल वाद्यांचा गदारोळ. अहो पंत, लग्न काढलं की काय कोणाचं तरी? कोणाचं तरी नाही, आपल्या धाकल्या धन्याचं, हा? धाकट्या युवराजांचं. अरे वा वा वा, मग चला चला लगेच. शुभस्य शीघ्र. आहे का पाहण्यात एखादं उत्तम स्थळ? अहो स्थळाला काय तोटा? एक म्हणाल तर 50 स्थळं उभी राहतील. पण पंत, मला काय वाटतं, आपल्या राणीसाहेब कर्नाटकातीलच एखादी सोयरीक बघतील. माझाही अंदाज तोच आहे. मी काय म्हणतो अनाजी पंत, तुम्ही गप्प बसा. एवढं घाईवर येऊ नये आपण. महाराजांना येऊ देत, ते काय ते बघतीलच ना. शिवाय त्यांचं नियोजन झालंय असेल. तुम्ही गडबड करू नका, गप्प बसा. अहो पण पंत, हा रावजी नाना, आणखी एक टोलेजंग स्थळ आहे. कोणतं स्थळ? जोधपूरची राजकन्या मंजिरी देवी. म्हणजे कसं होईल, या लग्नामुळे आपली सगळी विघ्न दूर होतील आणि सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहतील. अक्कासाहेब, आम्ही प्रतापरावांना घरातलंच मानलंय. काहीही खंत असेल तर निसंकोचपणे सांगा. कसली बी खंत नाही. तुमच्या छत्राखाली सुख आहे आम्हाला. पण आता लेक मोठी झाली म्हणून तिला घेऊन मालकांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो. आणि मालकासनी सांगितलं, लेकीचं लगीन करायचं आहे. पाठीशी उभे राहा आमच्या. अक्कासाहेब, मग आता काय अडचण आहे? महाराज, अहो मी बाई माणूस कुठं स्थळ शोधू?
कोण चांगलं कोण वाईट कसं उमगणार मला. पर लेकीचं लगीन तर करावं लागणारच ना. मग करूया लग्न जानकीचं याच महिन्यात. याच महिन्यात. पर महाराज मुलगा कोण. आमच्या पाण्यात आहे एक मुलगा. बघा तुम्हाला पसंत पडला तर. होय पर कोण मुलगा म्हणजे त्याचं कुळमूळ खानदान काय आणि गाव कोणतं. रायगड. रायगड. हो स्थळ काय एक म्हणून सांगायचं का. खूप स्थळं येतात. स्थळं तर येणारच हो. आपले बाळराजे आहेतच राजबिंडे देखणे. शिवाय शिवपुत्र आहेत. हो ना. आम्हाला सुनबाई सुद्धा देखण्या पान हव्या. मिळतील की. पण महाराजांच्या कानावर आहे ना. नाही. मग महाराजांना आधी सांगावं आणि मग धावाधाव करावी. महाराजांना सांगण्यासाठी ते निवांत असतात कुठे. बाळराजांचं काही असलं की महाराजांच्या मोहिमेवर मोहिमा निघतात. म्हणजे महाराजांचं बाळराजांकडे दुर्लक्ष होऊ लागलंय आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतलाय. त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतलाय हे चांगलंच आहे. पण चांगलंच आहे मग मध्येच पण कशाला. पण ह्यासाठी म्हणालो की महाराजांचं लक्ष नाही असं म्हणू नका. महाराजांचं लक्ष सर्वत्र असतं. अष्टावधानी म्हणतात त्यांना. त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही. आपल्याला वाटतं त्यांचं लक्ष नाही पण त्यांचं लक्ष सर्वत्र असतं. मान्य. आम्ही नाही म्हणतच नाही. पण मग बाळराजेंचं लग्न का रखडलं. रखडलं त्याला वेगळी कारणं आहेत. आमची त्याबद्दलही तक्रार नाही. पण असं वाटतं आम्ही महाराणी आहोत. आम्ही एखादा निर्णय घेऊ शकतो. महाराजांनाच त्रास का द्यावा. आणि आम्ही काही चुकीचं करत नाही. पोटच्या मुलाचंच लग्न ठरवतोय ना. आणि शेवटी महाराजांना सांगूच आम्ही. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा पण महाराजांना सांगून करावं. एवढंच सांगायला आला होतात ना तुम्ही. जी आमच्या कानावर आलं म्हणून म्हटलं खात्री करून घ्यावी. बरं केलं. पण अशी धावाधाव करू नका. तब्येत बरी नाही ना तुमची. येतो आम्ही. अनाजी पंत येत आहे. मुजरा महाराणी साहेब. पंत लगबगीनं आलात. अहो स्थळच असं हेरलंय आम्ही. तुम्ही तर सोयरीक जुळली तर आम्हाला शेरभर सोन्याचं कड द्याल. असं अशी कोणती सोयरी. हो सोयरीक म्हणजे जोधपूरच्या राजघराण्याची राजकन्या. जोधपूरची राजकन्या. अहो मी म्हटलं खडा टाकायचा तर चांगल्याच ठिकाणी टाकू. अहो काय मुलगी आहे. उंच नीच, चाफे कळीचं नाक, गोरी पान, पिठासारखी पांढरी धगट आणि काय संस्कार आहेत. शिवाय दारात आता 100 हत्ती झुलतोय. खूप छान काम केलं तुम्ही. महाराज आले की सोयरिकाची बोलणी करावी.
करायची का सोयरिकीची बोलणी सुरू? महाराज, अहो तुमच्या शब्दाबाहेर नाही आम्ही, पण मुलगा कोण? होय आबासाहेब, आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. रायगडावरचा मुलगा कोण? तुमचे बंधू, आमचे राजाराम राजे. काय? आपले बाळराजे? होय. अगं बाई, बाळराजे, युवराज. परंतु महाराज, परंतु काय? कशी बरोबरी होणार? आम्ही कुठं? आमची जागा तुमच्या पायाशी. असं नका म्हणू. अहो, ज्याने आमच्या शब्दासाठी गनिमाच्या टापांखाली काळीज अंथरलं, रक्त सांडलं, त्याची बरोबरी होणार नाही तर कोणाची होणार? उलट तुम्हीच आता आम्हाला सांगा, तुम्हाला आमचा मुलगा पसंत आहे का? अहो, पसंत नसायला काय झालं? माझ्या लेकीची 7 जन्माची पुण्य आहे. माझं धन्याचं सांडलेलं रक्त वाया नाही गेलं. धन्य झाले आज मी. मुलगी पसंत आहे का? हो आबासाहेब, आधी करवल्याला तरी विचारा. नाही म्हणजे बाळराजे त्यांच्याच ताडाकोडात वाढले. आबासाहेब, पसंत आहे मुलगी. युवराजनी साखर आणा. वा शंभूराजे, वा. आयुष्यमान भव, यशस्वी भव. महाराणी साहेब, अहो जोधपूरची राजकन्या थेट राजा मानसिंगाच्या रक्तातील कन्या आहे. हा योग जर जुळून आला तर आपल्या बाळराजांना राजपुतांचं बळ मिळेल. शिवाय घराणं तोला मोलाचं आहे, हे महत्वाचं. हो, त्यांचा जर होकार आला ना तर मग काय सांगावं? येणाऱ्या सुनबाई गजांत लक्ष्मी घेऊन रायगडावर येतील. हो, खऱ्या अर्थाने राजे. परंतु होकार शक्यता काय? ते आमच्यावर सोपवा. आम्हाला काळजी एकच, ती फक्त महाराज होकार देणार की नाही याची. महाराज होकार का नाही देणार? शंभूराजेंच्या लग्नात आमच्या मनासारख्या गोष्टी घडू दिल्या नाही, तेव्हा आम्ही गप्प बसलो. पण आता बाळराजे आमचे चिरंजीव, त्यामुळे सोयरीक ही आमच्याच पसंतीने ठरणार आणि सुनबाईंना आम्हीच पसंत करणार. करायलाच पाहिजे महाराणी साहेब. पंत, तुम्ही जोधपुरास माणसं पाठवा. ठीक. महाराजांचा होकार आम्ही मिळवू. मग तर काय, मुहूर्त मेढ रोवल्यातच जमा. आबासाहेब, आता तुम्हीच तुमच्या भाऊजाईचं तोंड गोड करा. आणि आता आमचंही तोंड गोड करा. युवराजाव, काय हे आबासाहेबांनाही द्या साखऱ्या. खरंच छत्रपती म्हणजे रयतेच्या डोक्यावरचं
मायेचं छत्र.